जय भीम नमो बुद्धाय। आपण पाहत आहात दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनल। मी आहे दीक्षा प्रकाश गजभारे। आजची प्रमुख बातमी, नवनिर्वाचित उपसभापती निरंजना राजू लांडगे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जनतेचे आभार मानले असून गोरगरिबांच्या सेवेसाठी कटिबद्ध राहण्याचे आश्वासन दिले आहे। महानगरपालिकेत उपसभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीत निरंजना राजू लांडगे यांची उपसभापती म्हणून निवड करण्यात आली आहे। या निवडीमुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून समर्थकांकडून मोठ्या प्रमाणात अभिनंदन करण्यात येत आहे। निवड झाल्यानंतर राजू लांडगे यांनी सर्व नागरिक, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले। त्यांनी सांगितले की ही जबाबदारी माझ्यासाठी सन्मानासोबतच मोठी जबाबदारी आहे। नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाला मी पूर्णपणे उतरू इच्छितो। यावेळी त्यांनी विशेषतः गोरगरीब, वंचित आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्याचे काम करणार असल्याचे स्पष्ट केले। शहरातील मूलभूत सुविधा सुधारण्यासाठी, विकास कामांना गती देण्यासाठी आणि पारदर्शक प्रशासन देण्यासाठी ते कटिबद्ध राहतील असेही त्यांनी नमूद केले। नवीन पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबतच समन्वय साधून नागरिकांच्या अडचणी तात्काळ सोडवण्याचा निर्धार व्यक्त केला। तसेच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले। निरंजना लांडगे यांच्या निवडीमुळे स्थानिक राजकारणात नव्या ऊर्जेची भर पडली असून त्यांच्या कार्यकाळात शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनल नांदेड। धन्यवाद। सर्वप्रथम राज्याचे माजी मुख्यमंत्री, आमचे श्रद्धेय नेते, लोकनेते आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब, त्याचबरोबर खासदार अजितजी गोपछडे साहेब, भारतीय जनता पार्टीचे महानगराध्यक्ष माजी आमदार, आमचे मार्गदर्शक आदरणीय अमरभाऊ राजूरकर साहेब, आदरणीय डी.पी. सावंत साहेब, भारतीय जनता पार्टीचे सर्व सन्माननीय ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, सर्वांच्या वतीने आज या ठिकाणी आम्हाला महिला बाल कल्याण उपसभापती माझी पत्नी निरंजना राजू लांडगे यांची निवड करण्यात आली। त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो की आपण आम्हाला गोरगरीब जनतेच्या प्रभागातील आमच्या लोकांच्या कामासाठी आम्हाला या खुर्चीवर आपण बसवलात। त्याचबरोबर नांदेड महानगरपालिकेचे महापौर आमच्या भगिनी आदरणीय मुळेताई, उपमहापौर आदरणीय दीपक भैया रावत आणि आमचे गटनेते आदरणीय ॲडव्होकेट कनक दंडे साहेब, या सर्वांच्या व भारतीय जनता पार्टीची सर्व ज्येष्ठ मंडळी, तसेच स्थायी समितीचे सभापती आदरणीय बिजी भैया, या सर्वांच्या सहकार्यामध्ये आम्ही आमच्या प्रभागातील सर्व लोकांचे या ठिकाणी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू। आणि त्याचबरोबर माझ्यासोबत या ठिकाणी प्रभाग क्रमांक 20मध्ये निवडणुकीमध्ये निवडून आलेले आमचे सर्व सन्माननीय सदस्य, या सर्वांच्या सहकार्याने आम्ही नक्कीच प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर राहू।